म्हणून आता मी तुम्हाला एक सीन दाखवतो, कसला जबरदस्त दिसतोय बघा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू युअर ब्लॉग, वेलकम टू युअर व्हिडिओ. तर आज आम्ही आलो आहे, तर ह्या डोंगराचं नाव आहे पेड्याचा भैरोबा. पेड्याचा भैरोबा. नको रे, नको 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 रे, ठेवून दे तिकडं, काय बी उचलतो. बघा कसलं डोंगर आहे. आहे का रोपवे? अरे आहे की, हे रोपवे थोडी नाही. बाबाईची हाक ऐकली देवान, सत्वर रणी धावला, उभा ठाकला खडक त्रिशूल घेऊन, रत्नासूर मारिला, ये डोंगरात नांदतो. हा जो डोंगर आहे ना, अजिंक्य तारा पेक्षा मोठा आहे. ते बघा माझ्या मागे जो डोंगर दिसतोय, गड आहे तो अजिंक्य तारा. तेव्हा इथनं व्ह्यू बघा काय, अख्खी ढगांची चादर पसरलेली आहे, एक नंबर व्ह्यू आहे. तेव्हा आपले सर तिकडे आणि आम्ही मागे मागे लॉंगला नेतात आणि डोंगरावर चढवतात. लय बेकार हालत होते रे. हो, एकतर काय होतं काय, हे नाही तर माती टाईप आहे, म्हणजे असं स्लिपरी झालं आहे सगळं. त्याच्यावरनं पाय फसरतो, पिसकतो. झाडू ग्रिप नाही केली ना तर पाय हे होतो, सटकतो. आपल्याला चढायचं आहे, खरी मजा उतरताना येणार. हो, हे बघ इकडं गाईज, वाट लागलेली चढता चढता, आणि तुमच्यामुळे माझा कॅमेरामॅन उलटा चालतोय. कसलं आहे ह्या चढणावरनं जायचं. तर चला जाऊयात. म्हणून आता मी तुम्हाला एक सीन दाखवतो, कसला जबरदस्त दिसतोय बघा. कसलं दिसतंय. बाबाईची हाक ऐकली देवान, सत्वर रणी धावला, उभा ठाकला खडक त्रिशूल घेऊन, रत्नासूर मारिला, डोंगरात नांदतो.
तो आहे अजिंक्य तारा समोरचा आणि त्याच लेवलला आहे बराबर म्हणजे हा डोंगर पण इकडनं व्ह्यू एक नंबर दिसतोय. ढगांची चादरी बघा, हे बघा चादरी बघा कशा आहेत. आम्ही इकडनं आलो, ह्या रस्त्याने आलो, विचार करा ह्या आलोच. एक नंबर वातावरण आहे, एकदम मोकळं वारं वगैरे एकदम गार भट्टक. फक्त आता उतरताना भीती वाटते उतारात. मैं हूँ खलनायक. इतर काय वेगळ्याच जग दुनियात असते भाई. पाय ब्लॉक झाला तेवढं निघतं बाहेर. लांब जाणे सरले का पुढे मीठ बा, एक दिन अंडा बा. कोणाला हात पाहिजे? सुमितला घे, पनोती लावलीच. जीबी होते हा ना, काळ्या जिबीचा. सर नशीब पैलवानला नाही आणलं. रस्ता प्रॉपर का सारतंय. घेतली होय. तिकडनं कुठं जायला लागला? गाइस सध्या आमची जंगल सफारी चालू आहे. लय डेंजर रस्ता आहे, इथं उतार आहे, वरनं पाय स्लिप होतोय. बोल कसं वाटतंय? रस्ता बघा कसा स्लिपरी झाला का. दमलो रे. आत्ताशी एवढं उतरलोय आणि एवढं उतरणं बाकी आहे. गाइस पण एक आहे, हे ह्याच्या नादात आपले ट्रॅव्हलिंग व्लॉग्स पण होत आहेत, म्हणजे टुरिझम वगैरे अजून नीट नाही झाले कारण की आपल्याला तेवढा वेळ नाही भेटत आहे. सर वरती 10-12 मिनटंच थांबत येतात, त्यात पण माझा इकडे एकट्याचा फोन असतो म्हणून एकाच फोनमध्ये सगळे फोटो वगैरे काढावे लागतात. आणि तुम्ही असं समजू नका की मी रनिंग करत नाही किंवा फोनच घेऊन फिरतो, मला अकॅडमीमधनं अलाउड केलं, असं काय नाही आहे. जेव्हा आम्ही असं डोंगर भागी वगैरे जातो तेव्हाच मला फोन भेटतो, नाहीतर रनिंग करताना फोन मी सरांकडे जप्त करत असतो. आणि डोंगराच्या खाली आलो की मग सर मला फोन देतात, म्हणजे कसं डोंगरावरती पळायला नसतं ना,
हे बघा, हे काळी जीभ. मी तर सर ज्या रस्त्याने चालत त्याच रस्त्याने चाललो मी पण. म्हणजे कसं इकडे दगडं कमी आहेत त्याच्याने, सॉरी दगडं जास्त आहेत त्याच्याने ग्रीप भेटते पायाला. आलो आपण, हे दुसरा टप्पा आहे डोंगराचा. आरामात चाल रे, आरामात चाल. स्वतः पण पडशील आणि मला पण पाडशील. गाईज, परवा अजिंक्य ताराला हे पडलेलं आणि आज हे पडलं. आय व्हिडिओमध्ये आलाय. हो सिनेरी एक नंबर होती गाईस, पण काय बोला. गरीबों का शाहरुख खान. कसं आहे गाईस, हाय शपथ रे. तर आत्ता जाऊन डोंगर संपायला आलाय, संपला नाही अजून, संपायला आलाय. येताना कसला चढ होता तेही तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला लांबनं बघितलं ते दाढी त्या ह्याच्यासारखी वाटली, विराट कोहली. अरे काय जनावर आहेत रे तुम्ही. खा खा, चट नको ना भाई. तुम्ही ज्याच्या घरी आलात त्यांच्याशीच तुम्ही वाद घालायला लागल्यावर काय बोलायचं रे. पूर्ण वाद आणि इकडे फुलं पण एक नंबर आहेत. पिंक, पर्पल, हे बघा हे येलो. सर स्विमिंग पूल सर. सर स्विमिंग पूल सर. आरामात आरामात आरामात, घाई नको. आरामात पाहुणा, आरामात. फायनली खाली आलो. डायरेक्ट खाली. तुझ्यासारखं पडायचं बसूनच गेल्याला परवडते. नशीब तिकडे वरती नाही पडला असता. सर का सर, मला यायची गरज नसती रे, आपोआप खाली आलो असतो मी. या की रे पटकन. हा व्हिडिओ काढायचं म्हणलं लगेच उठून यायला लागलं. वा रे वा.
तर आता आम्ही डोंगराच्या खाली भाई माझे कान बंद झाले कसं का वरनं खाली आलो ना आम्ही आता आलो खाली डोंगराच्या आणि आता मी देणार सरांना फोन आणि इकडनं परत अकॅडमीत मग अकॅडमीत जाऊन परत फोन भेटणार मला लय मज्जा आली भलेही चढताना उतरताना फाटत होती पण वेगळी मज्जा आहे तर चला जाऊया आपण तर गाईस फायनली आम्ही आलो आहे अकॅडमीमध्ये बाय सर ते लोकांना असं बी कळलं गाईस जाऊन येऊन ते 6 किलोमीटर होतं आणि मला ह्यानी सपोर्ट केला असा हात धरून पळत आणले मला हे पुढे जात होतं हे जाऊ दे हे आपली नाही आहेत आपला फक्त एकच माणूस आहे आपला फक्त येऊच आहे धरून खेचून आणतो नाही तर धक्का तरी मारतो मागणं आज सगळ्यांची हवा टाईट झालेली आहे नाश्त्याला बघा पोहे 2 अंडी एक माझा एक ह्याचा आणि अजून एक आहे हे मानसी दिदीचं पण घेतलंय आज 3 गाईस त्याच्यानंतर डोंगर चढून आल्यानंतर नाश्ता वगैरे केल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि बाहेर गेलो केस कापायला तर आजसाठी एवढंच मला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गुड नाईट